सध्या सर्व अधिकारी इलेक्शनमुळे व्यस्त होते, म्हणून लाडक्या बहिणींनो तुमचे पैसे येण्यास उशीर झाला आहे. लवकरच तुमचे पैसे देण्यात येतील. नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूजमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. बहिणींनो, आज 14 फेब्रुवारी तारीख झाली आहे आणि तुमच्या मनात सध्या दोनच मोठे प्रश्न आहेत. ताई, आमचा जानेवारीचा 500 रुपयांचा हप्ता कुठे आहे आणि ज्यांचे 3 महिन्यांचे 4500 रुपये रखडले आहेत ते नक्की कधी मिळणार? तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी मंत्रालयातील ताज्या अपडेटसह घेऊन आले आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये मी तुम्हाला ती तारीख सांगणार आहे ज्या दिवशी तुमच्या मोबाईलवर मेसेज पडायला सुरुवात होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जानेवारीचा हप्ता 500 रुपये उशिरा का होतोय? बहिणींनो, सर्वात आधी बोलूया जानेवारीच्या 500 रुपयांबद्दल. फेब्रुवारीचा अर्धा महिना संपत आला तरी पैसे का आले नाहीत? याची 2 मुख्य कारणे आहेत. KYC पडताळणी. सरकारने 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्तीची मुदत वाढवली आहे. ज्या बहिणींनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात KYC सुधारले आहे त्यांचा डेटा आता सिस्टीममध्ये अपडेट केला जात आहे. निवडणूक ड्युटी. जिल्हा परिषद निवडणुकांमुळे अनेक सरकारी कर्मचारी आणि बँक अधिकारी निवडणूक कामात व्यस्त होते. त्यामुळे पेमेंट फाईल्स पुढे सरकायला थोडा वेळ लागला आहे. पण आता निवडणुकांचे टप्पे पूर्ण झाले असून प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. रखडलेले 4500 रुपये कोणाला मिळणार? आता वळूया त्या प्रश्नाकडे जो लाखो बहिणी विचारत आहेत. 4500 रुपये कधी येणार? बहिणींनो, हे 4500 रुपये म्हणजे तुमच्या नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांची एकत्रित रक्कम आहे. हे पैसे फक्त अशाच बहिणींना मिळतील ज्यांचे अर्ज अप्रूव्ड आहेत पण तांत्रिक कारणाने पैसे थांबले होते, ज्यांची अंगणवाडी सेविकेमार्फत होणारी फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण झाली आहे, ज्यांनी नुकतीच आपली आधार KYC दुरुस्त केली आहे. जर तुमची पडताळणी पूर्ण असेल तर तुम्हाला हे 4500 रुपये एकाच टप्प्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. नक्की तारीख काय? पैसे कधी जमा होणार? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तारीख काय आहे? मंत्रालयातील सूत्रांकडून आणि बँकिंग अपडेटनुसार 15 फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून पेमेंटचे नवीन राऊंड सुरू होत आहेत. हे पैसे टप्प्याटप्प्याने म्हणजेच बॅच प्रोसेसिंगद्वारे पाठवले जाणार आहेत. 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यात 7 दिवसांच्या आत पात्र बहिणींच्या खात्यात 1500 किंवा रखडलेले 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. पैसे न आल्यास आजच हे काम करा. बहिणींनो, जर तुम्हाला 22 फेब्रुवारीपर्यंत मेसेज आला नाही तर लगेच खालील गोष्टी तपासा. DBT स्टेटस. महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तुमचे आधार बँकेशी लिंक आहे की नाही ते पुन्हा एकदा तपासा. बँक अकाउंट. तुमचे बँक खाते ॲक्टिव्ह असल्याची खात्री करा. जर खाते 6 महिन्यांपासून वापरले नसेल तर त्यात 100 रुपये जमा करून ते सुरू करा. अंगणवाडी ताई. तुमच्या अंगणवाडी ताईंना भेटून तुमचं नाव पेमेंट लिस्टमध्ये आहे का याची खात्री करून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, उद्यापासून म्हणजेच 15 तारखेपासून आपल्या मोबाईलकडे लक्ष ठेवा. तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला आहे का? किंवा तुमचे किती महिन्यांचे पैसे बाकी आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका. अशा जलद आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या सीमाताई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. धन्यवाद.